इंटरनॅशनल ब्रँड टेस्ला कार आणि आपल्या देशात आणि महाराष्ट्रात पहिली खरेदी करणारी व्यक्ती आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। पण तुम्हाला माहिती आहे का, सरनाईक हे एकेकाळी रिक्षा चालवायचे आणि आज ते भारतातले पहिले टेस्लाचे मालक ठरलेत। पण टेस्ला घेतल्यापासून सरनाईकांवर सगळीकडूनच टीका होऊ लागल्यात। चला तर मग आजच्या व्हिडिओत हे टेस्ला प्रकरण नेमकं काय आहे आणि कोणी कोणी त्यांच्यावर काय काय आरोप केलेत यासोबतच प्रताप सरनाईक यांचा राजकीय प्रवास देखील जाणून घेऊयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकन ब्रँड असणारी आलिशान टेस्ला कार खरेदी केली आहे। या आलिशान कारची किंमत तब्बल 60 ते 70 लाख एवढी आहे आणि विशेष म्हणजे ही गाडी खरेदी करणारे सरनाईक हे फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातील पहिले व्यक्ती आहेत। आपल्या नातवासाठी ही गाडी घेतली असल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवाय पुढील 10 वर्षात एक वेगळी क्रांती या राज्यामध्ये घडवल्याशिवाय राहणार नाही। टेस्ला ही इंटरनॅशनल ब्रँड आहे, त्याचं वाय मॉडेल हे सगळ्यात उत्तम आहे आणि हीच गाडी मी घेतली आहे। भविष्यात पर्यावरणपूरक गाड्या वाढवण्याकडे आमचा भर आहे असं प्रताप सरनाईक म्हणाले। परंतु त्यांनी जेव्हापासून टेस्ला घेतली आहे तेव्हापासून नेत्यांपासून ते अगदी अभिनेत्यांपर्यंत सगळ्यांनीच त्यांच्यावर टीका केली आहे। महाराष्ट्र काँग्रेसने सरनाईकांवर टीका करत म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला होता, परंतु त्याला केराची टोपली दाखवण्याचं काम राज्याचे परिवहन मंत्र्यांनी केलेलं आहे। अमेरिकेची गाडी खरेदी करणं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशांचं उल्लंघन नाही का, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केलाय। शिवाय याबद्दल त्यांनी एक्सवर देखील पोस्ट शेअर करत म्हटलंय की लोका शिकवे तत्वज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण। भाजपने यावर आपली विशेष टिप्पणी द्यावी, हे पंतप्रधानांच्या आदेशाचं खुलेआम उल्लंघन नाही का, तेही भाजप प्रणित सरकारच्या मंत्र्यांकडून, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केलाय। यानंतर अभिनेता अस्ताद काळे यांनी सुद्धा फेसबुकवर पोस्ट करत सरनाईक यांच्यावर टीका केली आहे। अस्तादने पोस्टमध्ये म्हटलंय की त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन टेस्ला रुपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका, आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, कर भरणाऱ्या, तरीही खड्ड्यांमधून आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे? एवढा पैसा आला कुठून? तुमच्या लाडक्या नातवाला हे खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्यायला सांगा, बाकी लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता, असं अस्ताद काळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। टेस्लामुळे चर्चेत आलेल्या सरनाईकांच्या इतिहासावर एकदा आपण नजर टाकूयात। प्रताप सरनाईक यांचा जन्म 1964 साली वर्धा जिल्ह्यात झाला। इंदिराबाई आणि बाबूराव सरनाईक यांच्या घरी। मूळचं वर्धाचं हे कुटुंब नंतर मुंबईतील दादरमध्ये स्थलांतरित झालं आणि तिथून ते ठाण्यामध्ये गेले। त्यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं असून डोंबिवली पूर्व येथील SV जोशी शाळेतून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलंय। प्रताप सरनाईक यांना एक भाऊ विलास सरनाईक आणि बहीण प्रतिभा सरनाईक। प्रताप सरनाईकांचे वडील बाबूराव सरनाईक हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे सहकारी होते। बाबूजी या टोपण नावाने त्यांना सगळे ओळखत। त्यांनी अनेक मराठी पुस्तकं सुद्धा लिहिलेली असून 2017 साली त्यांचं निधन झालं। सरनाईक कुटुंबातील प्रताप सरनाईक यांचं कुटुंब, पत्नी परीक्षा सरनाईक आणि दोन्ही मुलं विहंग आणि पूर्वेश हे राजकारणात सक्रिय आहेत। आदित्य ठाकरेंसोबत या दोघांचं घनिष्ठ संबंध असल्याचं देखील बोललं जातं। शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1984 ते 1989 पर्यंत प्रताप सरनाईक यांनी रिक्षा देखील चालवली आणि त्यानंतर आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1997 साली राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून केली। 1997 सालच्या ठाणे महापालिका निवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवक झाले। ठाणे महापालिकेत ते सलग 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले। मग 2018 मध्ये महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। 2008 साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याआधी प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना तब्बल 15,55,555 रुपयांचा हिरे जडित मोबाईल भेट म्हणून दिला होता। त्यानंतर 2009च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाण्यातील ओवाळा माजिवडा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले। या मतदारसंघातून ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत। त्यांचे अनेक उद्योग व्यवसाय आसपासच्या परिसरात आहे। ज्याप्रमाणे त्यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा होते त्यानुसारच व्यावसायिक कामाची सुद्धा नेहमीच चर्चा होत राहते। बांधकाम आणि हॉटेलिंग क्षेत्रातील विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे प्रताप सरनाईक हे अध्यक्ष आहेत। यातून त्यांनी आपली वेगळी ओळख सुद्धा निर्माण केली आहे। शिवाय
रिअल इस्टेटच्या व्यवसायातून त्यांनी मोठी संपत्ती जमा केल्याचं देखील बोललं जातं। याशिवाय संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करतात। ठाण्यात दरवर्षी सरनाईक यांच्या वतीनं दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि या कार्यक्रमाला मोठी गर्दी सुद्धा जमते। सरनाईक यांचे बॉलिवूडमधील कलाकारांसोबतही चांगले संबंध आहेत। घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचं विहंग्ज इन हे 3 स्टार हॉटेल असून विहंग्ज फार्म क्लबची ही मालकी सरनाईक यांच्याकडे आहे। महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होतं तेव्हा प्रताप सरनाईक यांच्या अडचणींना सुरुवात झाली होती। नोव्हेंबर 2020 मध्ये ते ईडीच्या रडारवर आले। आरोप असा होता की MMRDA सोबतच्या सुरक्षा करारात एका कंपनीकडून 7 कोटींची लाच घेतली गेली। यानंतर जून 2021 मध्ये सरनाईक यांनी थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं। त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं की भाजपाशी पुन्हा हातमिळवणी केली तर केंद्रीय यंत्रणांचा त्रास थांबेल, पण उद्धव ठाकरे यांनी याकडे गांभीर्यानं पाहिलंच नव्हतं। परिणामी सरनाईक हे पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडात महत्त्वाचे खेळाडू ठरले। एकेकाळी ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून मानले जाणारे सरनाईक हे नंतर शिंदे सेनेत सामील झाले। म्हणजेच शिवसेनेतील अनेक आमदारांना शिंदे यांच्या बाजूने वळवण्यात त्यांचा मोठा वाटा होता। यानंतर सरनाईक यांना वाटलं की शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर आपल्याला नक्की मंत्रिपद मिळेल, पण असं झालंच नाही। त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंच नाही। शेवटी डिसेंबर 2024 मध्ये जेव्हा महायुतीचं सरकार परत आलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना परिवहन मंत्रिपद मिळालं। प्रताप सरनाईक हे नेहमीच सर्व नेत्यांशी ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असतात। व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या प्रताप सरनाईक यांनी राजकारणात आल्यापासून आजवर मागे वळून पाहिलेलं नाहीये। त्यांच्या राजकीय वाटचालीवर नजर टाकली तर हे लक्षात येतं की त्यांच्या पदाचा आलेख हा कायमच चढता राहिलाय। अर्णव गोस्वामी विरोधात हक्कभंगाची प्रस्ताव आणण्यापासून ते कंगना विरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने महिला आयोगाने नोटीस पाठवण्यापर्यंत किंवा ईडी प्रकरण असो, अशा अनेक गोष्टींमुळे सरनाईक कायमच चर्चेत राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। आणि आता पुन्हा एकदा देशातील पहिली टेस्ला खरेदी केल्यानं त्यांची जोरदार चर्चा होतीये। त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत की रिक्षा चालक ते टेस्लाचे मालक प्रताप सरनाईक यांनी लाखो रुपये खर्च केले, तो पैसा काळा होता की पांढरा? पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।